पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री, सहकार क्षेत्रात मोठी खळबळ। बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेमुळे सध्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेली या प्रतिष्ठित सहकारी साखर कारखान्याची विक्री झाली असल्याचा गंभीर आरोप कायदाविषयक सल्लागार परमेश्वर गीते यांनी केला आहे। परमेश्वर गीते हे काही काळ या कारखान्याचे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत होते। त्यांनी सदर विक्री थांबवावी अशी मागणी करत बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज देखील सादर केला। भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष राहिल्या आहेत। हा कारखाना मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिला होता। मात्र संपूर्ण कारखाना विक्रीसाठी काढण्यात आल्याचा आरोप आता यापुढे आल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे यापूर्वी पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील पणगेश्वर साखर कारखान्याची विक्री झालेली होती। त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला वैद्यनाथ साखर कारखान्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। वैद्यनाथ साखर कारखाना मर्यादित पांगरी हा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता। सदर कारखाना हा त्यांच्या पश्चामध्ये त्या ठिकाणचं जे काही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांच्या हिताविरुद्ध जे निर्णय घेणे आवश्यक होतं ते त्यांच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतल्यामुळे तो कारखाना कर्जबाजारी झाला आणि युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत तो ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यांना तो विक्री करण्यात आला आहे। त्याच्यामुळे सदरचा कारखाना हा राज्य शासनाने हस्तक्षेप करून तो खरेदी व्यवहार रद्द करण्यात यावा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।